न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अतिवृष्टीनंतर पावसाने घेतली दडी, कोरड्या पडलेल्या शेतांकडे पाहत शेतकरी चिंतेत। राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर आता पावसाने अचानक दडी मारली आहे। त्यामुळे खरीप हंगाम संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे। पेरणी झालेली असली तरी पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत। पाहूया हा विशेष अहवाल। कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा पूर्ण खंड। अशा लहरी हवामानामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। वर्षभर मेहनत करून मशागत केलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने धानाची पेरणी केली। मात्र पावसाने अचानक दडी मारल्याने आता शेतातील जमीन कोरडी पडू लागली असून नव्याने उगवलेली रोपे सुकण्याच्या मार्गावर आहेत। महागडी बियाणे, खते आणि मशागतीवर झालेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे। खरीप हंगामातील अत्यंत महत्त्वाच्या या कालावधीत लागवडीची कामे पूर्ण व्हायला हवी होती, परंतु पाण्याभावी अनेक ठिकाणी लागवड रखडली असून शेतकरी अक्षरशः आभाळाकडे डोळे लावून बसला आहे। यातच वाढत्या उष्णतेमुळे पेरलेल्या रोपांवर विविध रोगांचा प्रादुर्भावही वाढू लागला आहे। त्यामुळे उत्पादन घटण्याची आणि आर्थिक नुकसान होण्याची भीती अधिकच गडद झाली आहे। राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांना सध्या याच समस्येला सामोरे जावे लागत असून वेळेत समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकीकडे अतिवृष्टीने नुकसान तर दुसरीकडे पावसाने घेतलेली दडी, या दुहेरी संकटात राज्यातील शेतकरी सापडला आहे। आता सर्वांचे लक्ष आकाशाकडे लागले असून वेळेत पाऊस बरसला तरच खरीप हंगामाला दिलासा मिळू शकतो, अन्यथा शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळसदृश परिस्थिती, हवामानातील या बदलांचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे। आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांची एकच प्रार्थना आहे, राजा आता तरी वेळेत बरस। मोखाडा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटील यांची ग्राउंड रिपोर्ट। पाऊस पडत नाही, त्याला काय करायचं आहे? आता पावसाने असा केला आहे, आपल्याला हा राशन भेटत आहे, त्याच्या दारावर फकामे आहेत। आता जर पाऊस पडलाच नाही तर मग ही शेतीबाडी होईल कशी? मग आम्ही काय खाऊन जगायचं आहे? अरे भाता पिवळी पडून गेली, खत मारायचं पावसाचा पत्ताच नाही, तर कसा खत मारायचा? नागलीची वेळ, नागली गेली येऊन करपून। आता जर पाऊस पडला नाही तर आम्ही काय करणार? भात केला, भात आला, औनामध्ये पाणी नाही, पाऊस पडतच नाही का? पडतच नाही।